स्टेटमेंट केलेले त्याबद्दल वर्तमानपत्राने छापलेलं आहे, प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली, ती मी काल दाखवली. मी माझ्या मुंचं नाही सांगितलं, ही वर्तमानपत्राचीच बातमी आहे. तर त्यांनी चौकशी करायची, त्यांना विचारा. आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे तिथले जे काही पत्रकार असतात स्थानिक, त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात. आणि ही वर्तमानपत्र जे आहेत त्यांची जबाबदारी आहे. ते काही अशा रीतीने वाटत जे खोट्या बातम्या देणार नाहीत. त्या जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही पक्की माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही. आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी एखाद्या SP-ने किंवा दुसरं कोणी केला नाही आहे. त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा शहानिशा व्हायला पाहिजे. कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे. आणि ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवाची फार मोठी तगमग झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना, सोडा त्यांना, सोडा. त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तूल तर कशासाठी आलेले आहेत. आणि ते बेकायदा जर आले असेल त्याच्यात किंमत सुद्धा लिहिली 5,000 रुपये काहीतरी त्या वर्तमानपत्रामध्ये, प्रत्येक 5,000 रुपयाला मिळते. तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे. घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहर आहेत त्यांच्या शोधपत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं, शहानिशा करणं, कारवाई करणं हे शासनाचं काम आहे. आणि ते SP-नी करावं हेच मी सांगितलं. सर, याबद्दल तुम्ही गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का? अहो, ती मागणी ती सुरू करतोच आहे. सगळं काय देतोच आहे त्यांच्याकडे, सगळं तरी देतो आहे. आता या सगळ्याच गोष्टी काय, ते काय करतात, मी काय करतात, हे सगळं काही चव्हाट्यावर बोलत नसू. जे काही चव्हाट्यावर मांडायचं ते मांडतो आहे. जेणेकरून ज्यांनी ते आणले असतील त्याला कळलं पाहिजे की तुम्ही जे काही करता, आणतात त्याची माहिती जी आहे आमच्याकडे सगळीकडे आहे.